वारा वाहतोय, बासरीचा सूर हवेत पसरतो. वातावरणात एक शांतता आणि ओलावा. बासरी जणू सांगते, मी फक्त वाजत नाही, मी प्रेम पसरवते, मी मनब्री करते. चला जाणून घेऊया, बासरी म्हणजे प्रेमाचं माध्यम आणि उपचार. बासरी ही फक्त एक वाद्य नाही, ती प्रेमाचं माध्यम आणि मनाचं औषध आहे. श्रीकृष्णाच्या बासरीतून वाहणारं संगीत केवळ कानांना आनंद देत नाही, तर आत्म्याला शांत करतं, मनातील वेदना वितळवतं आणि हृदयाला प्रेमाने भरून टाकतं. म्हणूनच बासरीला म्हणतात प्रेमाचं उपचारक स्वरूप. जेव्हा कृष्णाची बासरी वाजते तेव्हा गायी, वृंदावनातील लोक, अगदी निसर्गही थांबतो. ती ध्वनी तरंगांपेक्षा जास्त काहीतरी असते. ती देवाचं प्रेम असतं जे थेट हृदयाला स्पर्श करतं. प्रत्येक सूर म्हणजे स्नेह, प्रत्येक लय म्हणजे शांती आणि प्रत्येक कंपन म्हणजे उपचार. बासरी सांगते, प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, ते उपचार आहे. जेव्हा हृदय दुःखाने, हरवलेपणाने किंवा रागाने भरलेलं असतं तेव्हा प्रेमाचं संगीत ते रिकामं करून टाकतं. जसं वायातून येणारा मंद सुगंध मन शांत करतो, तसं बासरीचं संगीत आत्म्याला हलकं करतं. ते सांगतं, तू एकटा नाहीस, देव तुझ्यात आहे. प्रेमाचं माध्यम म्हणून बासरी हे वेदनेवर औषध आहे. ती सांगते, प्रेम हे फक्त देण्यासाठी आहे, मिळवण्यासाठी नाही. जेव्हा आपण प्रेम देतो तेव्हा आपण स्वतःलाही उपचार देतो. कारण प्रेम देणं म्हणजे हृदय उघडणं, आणि जेव्हा हृदय उघडतं तेव्हा त्यातली सगळी अंधार वितळतो. श्रीकृष्णाची बासरी जेव्हा वृंदावनात वाजते तेव्हा राधा आणि गोपींच्या मनातली तळमळ, विरह आणि वेदना सुद्धा शांतीत रूपांतरित होते. हे फक्त संगीत नाही, हा भावनांचा उपचार आहे. बासरी त्या आत्म्यांना सांगते, तुमची ओढ व्यर्थ नाही, कारण तुमच्या ओढीतच त्याचं प्रेम आहे. प्रेम हे औषध आहे, कारण ते मनातील कठोरपणा विरघळवतं. राग, मत्सर, भीती, दुःख हे सगळं प्रेमाच्या एका स्पर्शानं नाहीसं होतं. बासरी हाच स्पर्श आहे. ती बोलत नाही, पण प्रत्येक सुरात ती म्हणते, सगळं ठीक आहे, सगळं प्रेम आहे. बासरी सांगते, प्रेम म्हणजे स्वीकार. ती प्रत्येक सुरात सांगते, जे आहे ते स्वीकार, कारण जिथे स्वीकार आहे तिथे शांतता आहे, आणि जिथे शांतता आहे तिथे उपचार आहे. प्रेमाचं माध्यम म्हणजे असं संगीत जे कोणतंही दुःख वाहून नेऊ शकतं, कारण प्रेम कधीही तोडत नाही, ते फक्त जोडतं. बासरीच प्रेम सर्वांसाठी आहे, गायींसाठी, झाडांसाठी, माणसांसाठी, अगदी निसर्गासाठीही. कारण प्रेम हे सीमा ओळखत नाही. तिचं संगीत सांगतं, मी कुणासाठी नाही, मी सगळ्यांसाठी आहे. हेच तिचं दिव्य औषध आहे. प्रेम सर्वांसाठी समान. जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा त्याला शब्द नव्हे, प्रेम हवं असतं. बासरी हेच करते. ती शब्दांशिवाय बोलते, ती अश्रूंना उत्तर देते, ती हृदयाला सांगते, शांत हो, तू प्रेमात सुरक्षित आहेस. म्हणूनच बासरीचं संगीत म्हणजे आत्म्याची थेरपी. बासरी आणि उपचार यांचं नातं मनोविज्ञानाच्या पलीकडचं आहे. संगीताचं प्रत्येक कंप शरीरातील पेशींना शांत करतो, मनातील अस्वस्थता वितळवतो. हे फक्त ऐकणाऱ्याच्या कानावर परिणाम करत नाही, तर आत्म्याच्या गाभायात झिरपतं. म्हणूनच बासरीचा स्वर ऐकताना मन हलकं होतं, डोळ्यात पाणी येतं, कारण तो स्वर हृदयातील बंद दरवाजे उघडतो. बासरी म्हणजे प्रेमाचं माध्यम आणि उपचार याचं जिवंत प्रतीक आहे. ती शिकवते की प्रेम देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. जो प्रेम देतो तो स्वतः बरा होतो, आणि जो प्रेम ऐकतो तो शांत होतो. म्हणूनच श्रीकृष्णाच्या बासरीत देवाचं प्रेम आहे, आणि देवाचं प्रेम म्हणजे शाश्वत उपचार. जीवन बासरीसारखं बनवं, जे प्रेम वाहू देतं, जे दुःख शोषून घेतं, आणि जे जगाला शांततेचा श्वास देतं. बासरीप्रमाणेच आपणही देवाचं प्रेम जगात पोहोचवू शकतो. कारण बासरी सांगते, तू वाजतोस म्हणजे देव तुझ्यातून बोलतोय, आणि त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रेमाचं औषध आहे.
प्रेमाचं माध्यम म्हणजे देवाचा स्पर्श आणि उपचार म्हणजे त्या स्पर्शातून मिळालेली शांती. म्हणून बासरी म्हणजे प्रेमाचं माध्यम आणि उपचार. जिथे प्रेम वाहतं तिथे दुःख राहत नाही. बासरीचा शेवटचा सूर ओसरतो, पण तिचा नाद मनात राहतो. ती सांगून गेली, प्रेम दे आणि तू स्वतः बरा होशील. बासरी थांबली, पण तिचं औषध अजूनही हवेत आहे, प्रेमाचं, शांततेचं आणि देवत्वाचं. जय श्री कृष्ण.